मंडळी, दुसऱ्यांच्या मुलींना गुड्डी आणि जनावर म्हणणारे इंदुरीकर सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. इतके की कीर्तनकाराचा फेटा कायमचा काढून टाकावा असं त्यांना वाटतंय. त्यांचं म्हणणं आहे की सोशल मीडियावरील काही टवाळखोर त्यांच्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट करतायत. मुली बाळींबद्दल वाईट बोलणाऱ्या अशा टवाळखोरांना कायद्यानं अद्दल घडवायलाच हवं. पण काही जण इंदुरीकरांच्याच कीर्तनातील दुसऱ्याच्या मुलींबद्दलच्या भयात कमेंटची इंदुरीकरांना आठवण करून देत आरसा दाखवत आहे. असं म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधनाचं काम केलं. चुकीच्या गोष्टींवर विनोदी शैलीतून आसूड ओढले. लग्न साधं केलं तरी पोरं होतात. पैशाचा किडा येऊ देऊ नका, हा अतिशय मोलाचा उपदेश तुम्ही आजवर लोकांना केला. लोकांनी त्यावर टाळ्या वाजवल्या, तुम्हाला डोक्यावर घेतलं. पण जेव्हा तुमच्या मुलीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा राजेशाही थाटात साखरपुडा केला. तुम्ही तुमचे पैसे कितीही आणि कसेही खर्च केले तरी कुणाला आक्षेप असण्याचं अजिबात कारण नाही. पण 21 वर्ष तुम्ही लोकांना जे सांगितलं त्या कथनी आणि करणीतला फरक लोकांना दिसला. त्याच दिवशी तुमचा फेटा लोकांच्या नजरेतून खाली पडलाय महाराज. जमाना सोशल मीडियाचा आहे, इथं कुणालाच माफी नाही. इंदुरीकर जसे इतरांची बिनपाण्यानं चंपी करतात ना, अगदी त्याच स्टाईलनं लोकांनी सुद्धा त्यांची चंपी सुरू केली आहे सोशल मीडियावर. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असं म्हणत लोकांनी इंदुरीकरांच्या भाषेत त्यांना सुनवायला सुरुवात केली. तुम्ही कीर्तनाच्या नावाखाली आजवर जी टवाळखोरी केली, कीर्तनकारांच्या गादीवर उभं राहून घोडे लावण्याची भाषा केली, मुलगा किंवा मुलगी अशी कशी होते याचं ज्ञान जगाला पाजळलं, महिलांच्या भावना दुखावणारी कितीतरी बेताल वक्तव्य तुम्ही केली आहेत, तेच कर्म फिरून तुमच्याकडे आलंय अशी टीका सोशल मीडियावर होती. तुम्ही दुसऱ्याच्या आया बहिणींच्या कपड्यावरून हिणवता ते जमतं, वर खदखदून हसता, मग तुमच्यावर आल्यावर का झोंबतं हा प्रश्न आज सोशल मीडियावर त्यांना विचारला जातो. त्यामुळे महाराजांना कीर्तन नकोसं झालंय. सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन फिरणाऱ्यांनी त्याचं पावित्र्य जपावं लागतं. कारण लोक तुम्हाला आदर्श मानतात. त्या आदर्शाला शब्दातून किंवा कृतीतून तडा गेला तर मग लोक हबाडा देणारच. हे आपल्या सगळ्यांना लागू.